तर बघा आपण 10व्या चॅप्टरचा बेसिक पाहिला होता, त्यानंतर नमुना प्रश्न पाहिले होते, गुणाकार कसा करायचा आहे, काय करायचं आहे. पाहूया आता एक्झरसाइज छानपैकी. हां, तशी तुम्ही सोडवल्याच असाल. जे नाही जमले किंवा ज्यांच्यामध्ये प्रॉब्लेम आलं तसेवाले पाहायचे आहे तुम्हाला. ठीक आहे, चलो पहिला तर सोडवूनच घ्या आरामात. हां, स्वाध्याय क्रमांक 10.1 पहिलावाला तर सगळ्यांनाच जमला असेल. किती येईल बेटा उत्तर? कितीही मोठी संख्या असो, शून्यासोबत गुणाकार झाला म्हणजे काय येईल? लक्षात राहील. मग दुसरा, दोन संख्यांचा गुणाकार 10,000 असून गुण्य व गुणक यांतील फरक शून्याचा आहे. तर बघा दोन संख्या आहेत म्हणते कोणत्या तरी, आणि इकडे गुणाकार किती आहे म्हणते? 10,000. 10,000 आहे ना. हां, म्हणजे किती शून्य आहेत? 4 ना. आपण पहिला 10 गुणिले 10 किती होते? 10 गुणिले 10 म्हणजे 10 मध्ये एक शून्य होता, दुसऱ्या 10 मध्ये एक शून्य, तर 1 1 जा 1 आणि काय आला? 2 शून्य आले, दोघांचे 2 है ना. तर मला पण असं वाटतं की इथं एक जण 2 शून्यवाला असेल, दुसरा एक जण, म्हणजे इथं काय येऊ शकते? 100. तर इथं पण काय येऊ शकते? आणि पहा बरं दोघांचा फरक किती आहे? अरे शून्य आहे दोघांचा फरक. तर बघा गुण्य कोणाला म्हणतात आणि गुणक. हा समोरचा जो आहे ते गुण्य आणि याला काय म्हणू आपण? किंवा कोणाला पण इंटरचेंज करू शकता, सेमच येते. इंग्लिशमध्ये मल्टिप्लायर आणि मल्टिप्लिकंट. मल्टिप्लिकंट ना मल्टिप्लायर. हा झाला असता मल्टिप्लायर ना हा झाला असता मल्टिप्लिकंट. का म्हणलो कणपटी बिना? म्हणलो का आम्ही ना? लक्ष कुठं आहे तिया? पेनासोबत खेळून राहिली मूर्ख. पेनासोबत खेळायचं नाही, लक्ष इकडे द्यायचा. इंग्लिशमधले पण नावं आपल्याला माहीत पाहिजेत. मल्टिप्लिकंट आणि मल्टिप्लायर. देन तिसरा, गुणाकार करताना शमिताने जो गुण्य मानला, ओके, म्हणजे एका संख्येला तिला गुणाकार करायचं होतं, ठीक आहे, तो शिवांगीने गुणक म्हणून घेतला आणि शिवांगीने जो गुण्य मानला तो शमिताने गुणक म्हणून घेतला. तर दोघींच्या गुणाकारात काही फरक पडला का? म्हणजे काय म्हणते? शमितानं गुण्य इकडे होतं, इकडे घेतलं ना. कोणती आहे दुसरी? शिवांगीनं तिच्या गुण्य इकडे, उलटा पालटा. म्हणजे 5 गुणिला 7 35च येणार आहे, आणि 7 गुणिला 5 तर काही फरक राहणार आहे का? आता म्हणाल 7 गुणिला 5 कुठून आले? अरे मेरे भगवान, एक्झाम्पल होय तो. हवे ओके. चौथा पण जमून द्याल तुम्हाला, तिसरा पण जमून द्याल. चौथा बघा, अशा टाईपचा घेतला होता आपण की नाही घेतला होता? काय होते? काय निघल? कॉमन काढू शकतो ना आपण, सारखी संख्या कॉमन काढू शकतो. तर 3 9 7 3 5. पहिल्या ब्रॅकेटमध्ये काय वाचला? दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये दोन्ही मिळून किती झाले? 3 9 7 3 5 इंटू 10. तर किती आला? 3 9 7 3 5 वर. अरे आला. मग हां, आता हा वाचवा. 10101 इंटू 110. काय कसा केल्या असत्या? तर 11च्या टेबल ये नाही का तुम्हाला? एक एक मनाची काय गरज आहे का?
है ना. नाही ते एकचा टेबल म्हणाल तुम्ही, तसं नाही करायचा. डायरेक्ट खालच्यावाल्या संख्येचा टेबल येते ना आपल्याला. हा एक की शून्य आपण एक्स्ट्रा मांडून टाकून बादमध्ये, बरोबर. तर पहिले 11चा गुणाकार करा. 11 एक 1 कॅरी, 11 शून्य शून्य 11 जसेच्या. पुन्हा 11 एक 11 शून्य शून्य आणि 1 आणि 11 एक आहे. हां, आणि हा एक शून्य, म्हणजे किती आला 1 1 1 1 1 1 शून्य इज द आहे का. हाँ, अभी ये पॉइंट वाला है क्या, नहीं ना. 4722 या संख्येला 105 ने गुणल्यास गुणाकार किती. ते 105 ने गुणावचे आहे. मग करू शकता गुणाकार की नाही करू शका. आता 105चा पाडा येते. मी म्हणतो का येते. कसे म्हणा. 105चा पाडा डबल टिबल चौबल नाही करू शका. 105चा डबल 100चा डबल 200, 5चा डबल ट्रिपल करा. 105चा 100च्या 5च्या मनाच्या सोपीच आहे ना. 100 1 100, 100 2 200, 100 3 बस त्याच्यासोबत 5चा जोडून टाकायचा. समजलं का. म्हणजे 105चा गुणाकार शून्यासोबत केलो असतो तर किती. 105चा गुणाकार 2 वेळा केलो असतो. 210, 210चे 21 कॅरी. पुन्हा 105 गुणिला 2 105 गुणिला 2 210, 210 ने 21 231, एक आला 23 गेले सामो. मग 105चा गुणाकार 7 वेळा करायचा आहे. तर 7 गुणिला 100 700 आणि 7 5 तर 700 प्लस 35. अरे समजला का. हा 100ला आपण लिहितो 100 प्लस 5 गुणिला 7, तर हा झाला 700 आणि हा झाला 35. तर 735 न ते वरचे 23. पहिले 20 मिळवा 735 मध्ये, तर 755. मग 3 मिळवा 758चे 75 बाकी. हां, मग 105 गुणिला 4 420. अरे 420 420 न ते 75 495. हा बरं आहे का नसं आहे ना. हा काय. हां, देन 7वा हा तर जमलाच असेल सगळ्याले. गुणाकार शिकला ना आपण. बे व्हाइटनर का इस्तेमाल नहीं करने का. हाँ, गलत तो गलत, लाइन मार देने का सिर्फ. अरे व्हाइटनरचा कोणी वापर करणार तर हा सोडून घ्याल तुम्ही. हां, 8वा. एका संख्येला 5 ने गुणण्याऐवजी 8 ने गुणले तेव्हा ते गुणाकार कितीने वाढले म्हणते. तर ती संख्या कोणती. आता कसं काढून आपण बघा. एक संख्या पकडा आपण. सपोज ती संख्या काय पकडू आपण x. समजा, लक्ष द्या. समजा ती संख्या काय होती
ते लक्ष आहे सगळ्यांच्या. तर त्या संख्येला कितीने गुणला म्हणते? 5ने गुणाचा होता, तर 5 गुणिला x किती झाला असता? तर तिला 5ने गुणण्याऐवजी 8ने गुणले म्हणते, 8ने, तर 8 गुणिला x बरोबर. तेव्हा गुणाकार म्हणजे इथं जो गुणाकार येणार होता तो गुणाकार इथं जो येणार आहे तो कितीने प्लस झाला म्हणते? 30. समजलं का? मांडणी समजली का? म्हणजे या दोघांचा डिफरन्स किती येणार आहे? बरोबर. म्हणजेच 8x मायनस 5x इज इक्वल टू किती? मांडू शकतो? अरे मांडू शकतो. तर किती राहिले? 3x. तर x इज इक्वल टू बरोबर, कारण इथं मल्टिप्लाय मध्ये आहेत ना, 3 इंटू एक्स मल्टिप्लाय मध्ये आहेत. आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. तिकडे गेला तर भागाकारात जाईल. 3 एक 3, 3 त्रिक 9. एक्सची व्हॅल्यू किती झाली? हा बरं आहे का? अरे आहे का? देन 5 अंकी सर्वात लहान आणि 3 अंकी सर्वात मोठी. 5 अंकी सर्वात लहान कोणती बेटा? गलबले सांगल. 5 अंकी सर्वात लहान संख्या. 1 वर किती शून्य? हां. मग 3 अंकी सर्वात मोठी से जयेश. 3 अंकी सर्वात मोठी. हाँ तलपति. 3 अंकी सर्वात मोठी. तीन अंकी सर्वात मोठी. 3 अंकी सर्वात मोठी संख्या सांगणार का? हाँ 3 वेळा 9 म्हणजे 900. तुम्हाला किती वेळा सांगितलो की जेव्हा पण मोठी येईल डोक्यामध्ये, मोठी जेव्हा पण मोठी संख्या काढायची आहे, 1 अंकी राहो, 2 अंकी राहो, 3 अंकी राहो, डोक्यामध्ये काय आल्या पाहिजे? 9. किती आल्या पाहिजे? म्हणजे 1 अंकी असेल तर सिंगल 9, 2 अंकी असेल तर 99, ट्रिपल 3 अंकी असेल तर हां 5 अंकी सर्वात लहान झाली. मग 3 अंकी सर्वात मोठी. 3 अंकी सर्वात मोठी कोण आहे? गुणाकार. तर 999 वंजा 999, 1 2 3 आला असता. हां 5 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येस काय म्हणते? 5 अंकी मोठ्यात मोठ्या 2 अंकी मोठ्यात मोठ्या समसंख्येने गुणले असता गुणाकार किती येईल? 5 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येस. तर 5 अंकी मोठ्यात मोठी म्हणजे कोण आहे? हेच आहे 99,000. आणि तिला गुणला म्हणते 2 अंकी मोठ्यात मोठ्या समने. तर 2 अंकी मोठ्यात मोठ्या समसंख्या. 2 अंकी सगळ्यात मोठी समसंख्या. सगळ्यात मोठी जी संख्या विचारलं नसतं 2 अंकी तर 99 आला असता. अरे आला असता. पण आपल्याला विचारलं समवाली. काय विचारलं? तर आता मल्टिप्लाय करावं लागेल. कराल ना मल्टिप्लाय? कोणता येऊ शकते? पहिला नाही येऊ शकत.
तिसरा बी नाही येऊ शकत. काहून का बघा इकडे लक्ष द्या. पहिला लेटर का आला असता 9 8 72 म्हणजे आखरीला 2 आले असते. तर पहिल्यात नाही आहेत, तिसऱ्यात बी नाही आहेत, म्हणजे राहिला दुसरा आणि चौथा. दुसरा आणि हां, तर मग कसा करायचा? इथपर्यंत करून पाहतो आता. 9 8 72चे 2 हातचे आले. 9 8 72 72 न 7 79. 9 9 हातचे आले 8 9 9 81 न 8 कुठं दिसत आहे आखरीचे नंबर? दुसऱ्यामध्ये दिसत आहे? अरे दिसत आहे. तर समोरचे नंबर काय आहेत मग सांगा? 9 8 9. ठीक आहे. सोडवल्या होत्या का रे तो? आता समोर एकही टप नाही आहेत का याच्यातले? सगळे सोपे सोपेचे आहेत का? हां, 10.2 बी तसाच आहे. 27 शतक 3 दशक -5 एकक काढू नाही शकत का? दशक म्हणलं दशक, शतक म्हणलं तर 27 वर किती शून्य? 2. दशक म्हणला तर आणि एकक म्हणला तर एकही नाही. करा मल्टिप्लाय. किती राहिले? 5 राहिले. 625 625 मध्ये 50 मिळवा. 675 वर 2 शून्य. हा बरं आहे का? कोणता सोडवला बरं आपण? हां, अरे हो, हे भगवान, मी बी छोपी मध्ये का करून राहिलो? अबे कंचे भागू बेव नाही लावाल का बे? कोणच नाही सांगितल्या. मस्त तुम्ही बी झोपून राहिल्या का? तुम्ही किती काढले होते आन्सर? एवढे सोपे होते बे जयस, तरी बी सोडवलाच नाही. हा, खूप पाणी आला का रे? आता येऊन राहिलास पांडुरंग? या बस. अरे तुम्ही उत्तर किती काढले? अरे भगवान, हिला किती वेळा सांग. हे शून्याचा गुणाकार करायचा नाही. हां, शून्य शून्य हे लिहित बसायचं नाही. हे लक्ष द्या. हे इथं 3 शून्य आहेत. अबे हे 3 शून्य गेले चुलीत. इथं बेरीज न गुणाकार न वजाबाकी दोन्ही आहे. तर पहिले का सोडवाल? तर फक्त 27 आणि 3चा गुणाकार करून पाहायचा इकडे बाजूले. 27 त्रिक हा 81 लिहिला. आणि मग किती शून्य आहेत टोटल? याचे 2 नाही, याच्या 1. डायरेक्ट लावायचे शेवटचे शून्यांच्या. मग तू बेसिक मध्ये शिकली होतीस ना? हां, मग तरी कशी फोडू कशासाठी? -5 करा. मायनस 1000 मधून 5 गेले. 1000 मधून 5 गेले. सांगा, 1000 मधून 5 गेले 995 आणि हे 8. बापरे, शतक दशक कुठं का गायब झालं तरी? कोणता राहिला तरी? हां,
81,000 होते तर 80,900. अरे असं राहील ना, लमचे सांगाय नाही तुम्ही. चलो नेक्स्ट. यांच्या गुणाकारामधील फरक म्हणते, लक्ष द्या. 3450 × 20 आणि 8450 × 20 यांच्या गुणाकारातील फरक. कोणाचा गुणाकार मोठा येईल पहिले ते सांगा. बंद करतो. इकडं लक्ष दे. कोणीकडे इकडं. कोणाचा गुणाकार मोठा येईल, यांचा मोठा येईल की यांचा मोठा येईल, कारण मोठी संख्या ती आहे. तर तिच्या गुणाकारातून हिचा गुणाकार आपल्याला मायनस करायचा आहे. कितीचा येईल. आता नॉर्मल पोरं का करतील, हा गुणाकार सेपरेट काढतील, हा गुणाकार. पण इथं कॉमन संख्या दिसून राहिली का काही. हां, तर याची मांडणी कशी आली असती. 8450 × 20 मायनस 3450 × मग काय कॉमन दिसून राहिला, काढा. बरोबर का राहिला. बरोबर. मायनस करा. शून्यातून 0 0 0 0 आणि इंटू 20 तर 5 दुने 5 दुने आणि किती शून्य आहेत. 1 2 किती सोपा पडला आपल्याला. अरे पडला. तुम्ही असा केल्या होत्या का. नाही, तुम्ही सेपरेट काढल्या असाल याच्या आणि सेपरेट काढला असाल याच्या आणि मग केल्या असाल मायनस. हो की नाही गलबले. अशीच मांडणी केली होतीस. हां तू ना दाखव. तू ना मावशी. कशी सोडवलीस बापा. गुणाकार काढलीस तू ना. तू ना खोटी आहे. तो दुसरा खोटी आहे. कंची मारतेस ना. हां चला नेक्स्ट बघा. पुढीलपैकी कोणता गुणाकार चुकीचा आहे. तर मग काढल्या सगळे चारही गुणाकार चेक करू शकता. चारही गुणाकार चेक करून पाहाल. ठीक आहे. चौथा तसाच आहे बघा, पण तिथं मायनस घेतला होता. इथं आपण इथं मायनस घेतला होता. च्या ठिकाणी काय आहे आता, तर कॉमन काढून टाकाल पहिले. किती कॉमन निघते त्याच्यातून. गुड. मग पाचवा 14 शतक म्हणते, तर 14 वर 2 शून्य इंटू 5 शतक, तर 5 वर बी 2 शून्य, तर 14 पंचे 70 न 4 शून्य. मग कोणता उत्तर येऊ शकते. किती शून्य टोटल 5. टोटल 5 शून्यवाला उत्तर येऊ शकते. मग 700 1000 म्हणते. लक्ष द्या. 700 1000 म्हणलं, 700 लिहिला आपण. 1000 म्हणलं तर 1000 वर किती शून्य राहतात. 3 झाले. पुन्हा 5 शून्य, म्हणजे हा बी करेक्ट आहे. 7000 शतक म्हणते, तर 7000 लिहा पहिले. लिहिला शतक म्हणजे 2 शून्य झाले. 5 शून्य पुन्हा. हा बी बरोबर आहे, हा बी बरोबर आहे, हा बी बरोबर आहे. म्हणजेच सर्व पर्याय बरोबर. मारले होते का सर्व पर्याय बरोबर आहेत. हां नाही.
वाचायच्या पूर्ण प्रश्न बरोबर, ऑप्शन बी चेक करायचे. 6वावाला बघा, 6वावाला किती सोपी आहे. शून्य. हा आता तो का नाव, का आडनाव आहे त्याच्या उभा रे. हां नातू साहेब, का आडनाव दिया उभा. हां सांग, याचे उत्तर किती आहे. कारण इथे कोण आला. ये हा शून्य बिचारा बहुत गरीब आहे. आणि स्वतः तर गरीब आहे, दुसऱ्याला भी का बनवते. इसके टक्कर में जो जाएगा वो गरीब हो जाएगा. 7वा, 7वा जमेल. कसा कसा जमेल. 435 गुणीला 1 स्टार, बापरे, इज इक्वल टू 5 स्टार 5 स्टार 0. आखरी मध्ये 0 आहे, लास्ट मध्ये काय आहे, आणि इकडे 5 आहे. तर 5चा गुणाकार कोणासोबत 0 होते. अजून अजून शून्यासोबत भी 0 होऊ शकते, 2 सोबत भी 0 होऊ शकते, 4 सोबत भी 0 होऊ शकते, 6. म्हणजे कोणता येईल, काही गॅरंटी आहे का. नाही. हां मग ऑप्शन मधून मारा लागल. कुठून मारा लागल आता. ऑप्शन मधून मारा लागल. तर ऑप्शन मध्ये 2च ऑप्शन आहेत, 0 आणि 2, बरोबर. तर शून्याच्या चेक करा. 435 गुणीला, तर हा झाला असता 435 वर 1 0, तसा आहे का उत्तर. तर मग 435 2, बरोबर. तर 12 पंचे हातचे आले, 12 तिक 36 न 6 42 चे 2 हातचे आले, 12 चे 48 आणि 4 आला की नाही तसाच. अरे आला. मग 8वा अब्बा डब्बा जबा, अब्बा डब्बा जबा. हां चौकोनांच्या जागी समान अंक आहे, तर तो अंक कोणता. लावा डोका. कोणता राहू शकते. 4 असता तर खूप मोठा गेला असता उत्तर, नाही का. तर आपण काय करू, एक एक मांडून पाहू. तो गुणाकार करून पाल. 5 5 25 चे 5 हातचे आले, 5 1 5 ने 2, 5 1 चुकला, 5 1 1 1 1 1 पुन्हा 1 5 1 1 1 1 1 13,225 येत आहे. जमलं मग.
हाँ नहीं 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 नहीं, मोटर चालू नहीं किए थे, एक बार बस चेक किए थे फिर बंद कर दिए। बस चेक किया था इधर और बंद कर दिया। चालू है क्या करके नहीं, क्या पानी लगेगा तो एक बार ऐसे बटन दबाया, चालू हुई तो बंद कर दिया मैंने। नहीं हाँ तब चालू थी। मैंने पानी है क्या करके चेक किया, क्योंकि बोला पानी लग सकता है अपने को, आप बाहर गए तो मैंने बोला इन्होंने चालू रखे कि नहीं रखे, फिर चालू करके देखा चालू थी, बंद कर दिया। फिर जो हमारे खतरे में चाचा था, उसको पानी खत्म हुआ तो उसने कल चालू किया, तो कल बोलते थे आने छोड़ हो गया। वो यहाँ पे रुका था क्या वो? मेरे को लगा आप लोग सब लोग गए, फिर यहाँ पे कौन रुका था बोले? बताया भी नहीं ना, मैंने चेक भी नहीं किया रहता, वो चालू करता हर दिन। हाँ क्या, फिर उसने कभी 7 दिन में चालू नहीं किया क्या कभी? मैंने भी नहीं किया, मैंने बस पहले दिन चेक किया था। हाँ किया उसने, तो कल बोलता है 10 मिनट खड़ा था पानी से मेरा बोलते थे। अरे पानी छोड़ दिया होगा नहीं तो टंकी ने, हाँ मोटर ने। पानी आ रहा था तो मैंने मोटर चालू नहीं किया फिर कभी। चलो देन भाई, प्यास भी लग गई तुम लोगों को। ये तो हो गया, फिर 9th वाला। अरे 9th वाला जमला का रे? लक्ष द्या, इथं थोडसा टेक्निक न करायचा होता। ए बेटा 37 गुणिला 27 किती आला? 10089 बरोबर. लक्ष द्या आता सगळेजण. आता काय केलेलं आहे? 37 गुणिला 81 बरोबर. तर 81च्या गुणाकार करत बसाल का? मग काय केल्या तुम्ही? न केल्या असाल गुणाकार बरोबर. गुणाकारच केल्या ना 81च्या. अरे पगल्यानो, हा 81 मध्ये काय लपलेला आहे? 27 गुणिला 3. अरे हो. आणि हा जसाच्या, अरे 81च्या बदली मी असा लिहू शकतो का 27 गुणिला 3? तर मग बघा ना, याचा गुणाकार ऑलरेडी तुम्हाला दिलेला आहे. किती दिलेला आहे? 1089 इंटू बरोबर. आता गुणाकार करा. 9 त्रिक हातच्याले, 9 त्रिक 27 न 2 हातच्याले, 8 त्रिक 24 न 2 हातच्याले, 3 0 0 न 2 3 0 0 न 0 3 1 हा बरं आहे का? समजलं काय करायचं होता? जेव्हा पण आपल्याला पहिले हा असा गुणाकार दिलेला आहे, मग दुसरी संख्या दिलेली आहे, तर समजून जायचे त्याचे फॅक्टर पडते. फॅक्टर म्हणजे या संख्येसोबत पहिले फॅक्टर पाडायचे, म्हणजे आयता गुणाकार आपल्याला तिथला भेटते. ठीक आहे की नाही? समजला. देन पुढील उदाहरणात 10वा हां 110889. तर त्यांच्या ठिकाणी कोणते कोणते अंक राहतील म्हणते. तर कुठं कुठं पॉसिबल आहे बघा. इथं 3 असता तेव्हा 9 आला असता. इथं 1 असता, खाली 9 असता तरी पण 9 आला असता. किधर ध्यान आहे कुमकुम? पण तिसरा ऑप्शन इथं सुटेबल आहे का चेक करा. इथं 0 ने इथं 9 0 नाही जम. इथं 4 ने इथं 5
5 चौ 20. इथं शून्य आले पाहिजे. आला का? म्हणजे जमते का? म्हणजे कोणता वाला पॉसिबल राहू शकते, पहिला किंवा तर पहिल्यामध्ये चेक करा. 3 3 3 3 3 3 3 त्रिक 9 3 त्रिक 3 त्रिक 3 त्रिक 3 त्रिक 3 त्रिक 3 त्रिक 3 त्रिक. बरोबर नाही. एक एक गॅप झाला नाही तर. अरे 9 9 9 18 हातच्याला 9 त्रिक 27 28 हातच्याले 9 दुने 18 आणि 2 20 हातच्याला हे 2 आहे. अरे जा मग या रे पुढी. ठीक आहे. आता आहे मेन एक्सरसाइज. किती मिनिटात झाला बेटा? पॉज केली होतीस मी तिकडे गेलतो तर. वा रे वाटते. हां आता बघा. आता 10.3 नमुना प्रश्न म्हणजे जे शाब्दिक उदाहरणं आहेत तुमचे. शाब्दिक उदाहरणं. वर्ड प्रॉब्लेम. एका वाहनतळावर वाहने उभी करण्यासाठी 15 रांगा होत्या म्हणते. ठीक आहे. लाईनी नाही का. सपोज मी म्हटलं एका लाईनीमध्ये 9 लोक बसलेले आहेत आपल्या डेस्कांवर. अशा 3 लाईन आहेत. तर टोटल किती झाले? काय केला? हा बी तोच म्हणते. 15 रांगा आहेत म्हणते. प्रत्येक रांगेत किती आहेत म्हणते? तर काय करायला लागेल? टोटल काढायचे आहे तर यस. तर जास्तीत जास्त किती वाहने उभे करता येतील? तर 15 गुणिले 300 काढू शकता. येईल का? बरोबर आला का? तुम्ही काढल्या होत्या का? कोण कोण सोडवला होता? गुड. दुसरा सुभाषकडे 50 रुपयाच्या बघा काल त्या दिवशी सांगितला होता नमुना प्रश्नामध्ये. रुपये इज इक्वल टू नोटा आणि त्यांच्या संख्या इज इक्वल टू टोटल रुपये. तर नोटा खायची आहेत म्हणजे 50 रुपयाच्या. किती नोटा आहेत? हां. शीतलकडे 20 रुपयाच्या. हां. तर टोटल किती आहेत म्हणते? हे कोणाजवळचे होत? सुभाष. आणि हे कोण? 20 रुपयाच्या. किती नोटा? तर टोटल किती? पहिले यांचा गुणाकार करावा लागेल. तर हा शून्य आला असता पहिलंच. हा शून्य जसाच्या तसा. 5 8 7 5 35 न 4 6 5 30 न 3 33,900 सुभाष भाऊ जवळ होते. इकडे हा शून्य जसाच्या 5 दुने हा चला 0 8 दुने 16,120 जवळ होते. टोटल किती झाले? 1 2 10 11 पहा बरं आहे का मग उत्तर? समजलं का कसं काढायचं होतं? तर दोघं मिळून किती रुपये होते? देन तिसरा विज्ञान प्रयोगशाळा तयार करण्यासाठी केंद्र शासनाने प्रत्येक शाळेला 15,08,980 अनुदान देण्याचे ठरवले. ओके. प्रत्येक शाळेला. एका शाळेला किती रुपये? आपली गावची शाळा तर पुरी अमीर होऊन जाईल मग है ना. महाराष्ट्रातील 168 शाळांसाठी एकूण किती अनुदान द्यावे लागतील? का करावं लागल? म्हणजे 15,08,980चा गुणाकार करावा लागेल. कोणाबरोबर? 160. मग नाही शिकवला आपण गुणाकार? हां 3 अंकी संख्येचं नाही शिकवलं बाय? शिकवलं बाय?
हां मग कशी बसलीस तू? सोडवलीस का मग तू ना? दाखव मला. हो का नाही? मग हा खाऊन झाला. जमल गुणाकार करू शकता? वाढू समोर तर करता येईल का सांगू? येते ना? बहुत हुशार आहे. कोणत्या ट्युशनला जाता? हां 405 या संख्येला 47ला गुणायला सांगितले होते एका जणाले. त्या पोराचं नाव होता कोण? अजय. अजयने 47च्या जागी किती घेतले म्हणते? तर त्या गुणाकाराचे उत्तर कितीने जास्त किंवा कमी येईल म्हणते? आता मला सांगा जास्त येईल का कमी येईल? कारण त्याले गुणाचा होता कोण? 405ला 47 गुणाचा होता. पण त्या छोट्यानं काय केलं? 405ले 74 गुणलं. बरोबर का? हां 408 लिहिलो का मी ना? वेल आमच्या सकाळपासून शिकवल्यावर असाच होते. हां जमला? हां तर मोठा कोणता येईल? हवाला मोठा आला असता आणि हवाला काय झालं असतं? लहान. मग आताच तुम्हाला सांगितलं फरक काढायचा आहे तर मायनस करावं लागेल. तर पहिलेच गुणाकार करायचा. तुम्ही काय करता? पहिलेच गुणाकार करता आणि मग त्याच्या काय काढता? फरक. मग त्याच्या काय काढता? तसा करायचा होता का? नाही. काय करा? पहिले कॉमन काढून घ्या. कॉमन किती आहे आपल्याजवळ? आणि 74 म्हणून 47 मायनस करा ना तुम्ही. 14तून 7 गेले 7, 6तून 4 गेले 2. आता करा ना जी गुणाकार. करू शकता? तर 27 गुणिले 4 करा पहिले. 27 दुणे 54 म्हणजे 108. 108 वर 2 शून्य म्हणजे 10,800. 10,800 प्लस 27 गुणिले 5 तर 25 5 125. 5 दुणे 10 135. 135 जोडून टाका. 10,835. 10,800 नाही आहे. कसा केलो म्हणा? कसा केलो अशी गुणाकार? अरे कसा केलो? हे असं तोडतात. लक्ष द्या. लक्ष आहे सगळ्यांच्या? कसं तोडतात बघा. या 400ला तोडायचा 400 प्लस 5 ना. आता करायचा 27चा गुणाकार. तर 27 गुणिला 4 तर 27 गुणिला 4 करायचा आहे. तर 25 गुणिला 4 100. अरे हो. आणि 2 गुणिला 4 8. तर 100मध्ये म्हणजे जसे 8 108 झाले आणि हे 2 शून्य. 108 वर हे 2 शून्य 10,800 झाले. मग आता करायचं होतं याचा गुणाकार. तर 25 5 125. पण आपल्याला 27चा करायचा आहे तर अजून 2 बाकी राहिले होते. अरे याच्यात 2 बाकी राहिले ना. 25चाच गुणाकार गेलो. 5 दुणे जमला. हा याच्यात जोडून टाका. चिंक चिका चिंक चिका चिंक चिका चिंक चिका रे. पण नाही जमावशा तुम्हाला बेटा. सध्या तुम्ही पहिले हेच प्रॅक्टिस करा. मग एंडिंगले सांगत असतो मी अजून. कोण रे? हां एक मोटरसायकलची किंमत सायकलच्या किमतीच्या किती पट आहे म्हणते?
सायकलची किंमत किती आहे? तर मोटरसायकलची किती? का करावं लागल? कितीनं? 22 गुणाकार करावं लागल. अरे जसा मी म्हटलं, माझी वय तुमच्या वयाच्या 5 पट आहे. किती वयाचे आहे तुम्ही? 10? नाही रे बाबा, 3च पट आहे. शेंडे खडा हो जाओ. माझी वय तुझ्या वयाच्या 3 पट आहे. तर माझी वय किती? तुझी वय किती आहे? हां, तर मग त्याच्या 3 पट 30. असं असतं म्हटलेलं आहे ना, मोटरसायकलची किंमत सायकलच्या किमतीच्या 22 पट आहे. तर सायकलची किंमत दिलेली आहे, तर काय करायला लागल? 22चा गुन्हा करायला लागल. पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे ते सांगा. कोणत्याही संख्येला संख्येने शून्याने गुणल्यास तीच संख्या येते. चूक आहे का गलत आहे? पण आपल्याला अयोग्यच विधान काढायचा. अयोग्य म्हणजे चूकवालाच काढायचा आहे. उत्तर काय येईल? पहिलाच येईल की नाही? कोणते विधान अयोग्य आहे ते काढा म्हणते, कारण दुसरा ते योग्य आहे. कोणत्याही संख्येला एकाने भागल्यास 30 संख्या येते. अबे एकनं भाग सगळ्यालाच जाते ना. कोणत्याही संख्येला त्याच संख्येने भागल्यास भागाकार 1 येतो. 25ला 25 भाग द्याल तर एकच येईल की नाही? पुढीलपैकी कोणता गुणाकार याच्या एवढा आहे? काढू शकता की नाही काढू शका? एका संख्येला 16ने गुणण्याऐवजी 10ने गुणले असता गुणाकार 30ने कमी होतं, तर ती संख्या कोणती? त्याच्या पहिले x वाला घेतला होता, त्याच्यासारखा सोडवायचा आहे. संपोज संख्या x असेल तर याचा गुणाकार राहिला असता 16x आणि तो राहिला असता 10x. 16x मधून 10x गेले, 6x ची व्हॅल्यू 30. 6x ची व्हॅल्यू, अरे बरोबर. तर मग x ची व्हॅल्यू किती? ते 6 डिवाइड मध्ये गेले, 5 आली असती. अबे सोडवला ना तशा टाईपच्या. स्टारच्या जागी कोणता अंक असेल म्हणते, तर लास्टमध्ये 6 येऊन राहिला. 6 तर 6 साठी एकच नंबर आहे. आता 4 गुणीला 4 ठेवते तर 4 चौ 16, तेव्हा पण येऊ शकते. 8 गुणीला 8, 8 8 64 नाही येऊ शकत. 7 7 49, 6 येते का? म्हणजे राहिला 6 नाहीतर 4. दोघांनाही चेक करून टाकाल. अबे एक तर 6 येऊ शकते, नाही तर प्रत्येक खोक्यात 35 पुस्तके याप्रमाणे काही पुस्तके 120 खोक्यात भरली म्हणते असता 24 पुस्तके शिल्लक राहिली, तर एकूण पुस्तके किती? तर बघा 100 वाजूच नको. 120 खोके आहेत. एका खोक्यात किती आहेत? तर 35 गुणीला 120, कराल. आणि त्याच्यामध्ये काय मिळवाल? झाले टोटल पुस्तका. नागपूर ते वर्धा, वर्धा ते नागपूर विना थांबा बसच्या दिवसभरात 4 फेऱ्या पूर्ण झाल्या. किती? तू का करत आहेस बालिके? हा, बसमध्ये प्रत्येक वेळी किती प्रवासी होते म्हणते? 42. बसचे तिकीट प्रत्येकाचे कितीचे आहे? प्रत्येक वेळी 42 लोक होते आणि एका जणाचा किती आहे? तर किती रुपये कमाई झाली? उत्पन्न बघा. नागपूर ते वर्धा आणि वर्धा ते नागपूर विना थांबा बसच्या दिवसभरात 4 फेऱ्या झाल्या. तर इथं नागपूर आणि इथं वर्धा. लक्ष द्या सगळेजण. एक फेरी हां. जातानी 85 आणि येतानी 85, किती झाले टोटल? मावशी, बसचे तिकीट एका जणाचं एका जणाचं 170 रुपये झाले.
आणि असे 170 किती लोकांनी दिला असतील? 42 लोकांनी दिला असतील. अरे हो. आणि किती वेळा? म्हणजे कोणाकोणाच्या गुणाकाराला? 85 गुणिला 2 बरोबर, गुणिला 42, प्रत्येक वेळेस 42 होते ना, गुणिला किती? बस, यांच्या किती झाला? 170 गुणिला 4 गुणिला 42. करा गुणाकार 42. 42 0 0 42 8. टोटल गुणाकार किती आला? करा ना बे बाजूला बे. सत्तावीस 300 असा काय याला खाण्याला? चेंडू बॉम्ब 28,500. ठीक आहे. अबे एका फेरीमध्ये किती लोक होते? 42 बरोबर. आणि एका फेरीचे एका जणाकडून किती होते जावाचे? 85 न येवाचे 85, म्हणजे टोटल किती झाले? अशा 4 फेऱ्या झाल्या म्हणते, तो गुणीला 4. तर अशा प्रकारे ट्राय करायचे, तुम्हाला सोडून पाहायचे. समजलं? दाखवा बरं आता कॉप्या बंद कर.